गाइस वेलकम बैक टू हर्षल कन्हैया ब्लॉग्स. आज आम्ही आलो उल्हासनगरला आमची गाडी सर्व्हिस करायला. आमच्या गाडीचे सस्पेन्शनचा इश्यू झालेला, त्यामुळे आमची गाडी उल्हासनगरला घेऊन आलो डायरेक्टली दाखवायला. आणि सोबत एक डेंट पण पडलेला आमच्या गाडीवर, तो पण रिपेअर करायचा आहे. हा डेंट इथे आहे बघा, दिसत असून तुम्हाला. हा असं पूर्ण क्रॉस आहे हा डेंट. आणि सस्पेन्शन आहे ना, आमची जो राईट टायर आहे ना, सॉरी लेफ्ट टायर, हा टायरचं सस्पेन्शन खराब झाला, तर क्रॅकून पडला रे, अख्खा पेंट गेला रे. हा इथं पण हे छोटी मोठी गोष्ट होत असते भाई. आणि आम्ही लोक आलो इथं उल्हासनगरला, तिथे आमची गाडी सर्व्हिस करायला. आणि आमच्या दोघींचं आउटफिट बघा भाई, हाफ चड्डीवर आलो. आम्हाला आउटफिटचे संबंध बिंबंध काय नाही, आउटफिटची पूर्ण वाट लावून टाकली आम्ही लोकांनी. हे बघा काय, आता आपली फायनली आपली गाडी आता वरती येते. आता आपलीच गाडी घेतो सर्व्हिसिंग करायला. हे भाई सांगा ते फायनलला तिथून ओपन करता. बट इथून कसं काय ओपन करता? अरे याचं काय सस्पेन्शन असतं बाबा. अच्छा, अगर सस्पेन्शन नसतं, पण अगर सस्पेन्शन लागतं गाडीला, अगर बाय चान्स नसतं तर ही जागा पण नसते माहिती एवढी. तिथून त्या साईड कॉर्नर बघा. वाइंडर है ना, वाइंडर पूरा फेल है. एक्सेप्ट तो देना पड़ेगा. ये सब फूट टाक अभी खोला था बोलते हैं. हाँ, तो उसने ऐसे ही फटाफट दबा दिया, सब बेंड हो गया. नाही नाही खोला गाईस हे बघा, हे ब्लॅकवाला असतं ना, ते सस्पेन्शन असतं, तर त्यालाच ओपन करायचं आहे. आणि मेन इश्यू त्याचाच होता. दोन्ही गेल्या साईडचा का लेफ्ट अँड राईट, दोन्ही साईडचा ना. हां, बट जास्त इश्यू लेफ्टचा होता. तर फायनली भाई याला ओपन करूनच टाकायला आलो आम्ही. त्यांनी नवीन पण आणले आता. काकांनी जुनावाला काढलं आहे खालून बघा, इथून पूर्ण आता काढलं आहे, तर नवीनवाला लावता. चेक करता भाई ते. तर गाईस आता ब्लॉग माझ्याकडे आला, थोडं थोडं मी पण करत जाईल जसं मला भेटेल. आता मी चाललो आहे, येतो ना मी पहिलं थांबून करू काय. आता आम्ही चाललो आहे सुझुकी शोरूमला, कारण की ओरिजिनल पार्ट्स टाकतो आहे आम्ही. ओरिजिनल गाडी बघा, एक मस्त होती ना, छान अलाउस चांगलं टाकले होते जिममध्ये. तर आपण ओरिजिनल पार्ट्स घेतो आहे. तर जो आपण अगोदर आणलेला तो एर्टिगाच होता, पण आपला XC6 गाडी आपली, भले ती गाडी सेम असतात, मतलब इतका डिफरन्स नसतो त्यांच्यामध्ये, पण थोडाफार तर आहे सस्पेन्शन वगैरे मला, जे आता माहीत पडेल. आता मी घेतो आणि तुम्हाला सांगतो कितीचा पडला काय पडला.
आता ही कोणती तरी शॉप आहे. हा आपला सस्पेन्शन आहे. हा आपली शॉप आहे. तर थोडंसं बघा कारण की अवेलेबल आहे का नाही कसं, कारण की थोडं कमी सामान भेटतं. आता त्या गाडीची सेल्स वाढली कारण की आवाज नाही तसं मी बोलतो जरा. आता थोडंसं त्याची सेलिंग्स वाढली XL6ची कारण की CNG वगैरेमध्ये आता यायला लागले, त्यामुळे सेलिंग वाढले. पहिले इतके नव्हते, तर पहिले पार्ट्स इतके भेटायचे नाही, पण आता भेटतात थोडेफार. तर आता बघू काय आपला सिच्युएशन आहे. आता भेटलं तर आपण आता रिपेअर करून जाऊ शकतो, नाही तर मग परत कधी यावं लागेल आपल्याला. आम्ही ट्राय करतो की आताच भेटेल, बघू कसं होतं. तर आम्हाला असं हां मग त्यामुळे ना अंड्या पकडणार आमचा अनएक्सपेक्टेड आपल्याला नाही भेटला तो पार्ट. असा असतो तो बघा, जे काकांच्या हातात आहे असा असतो, पण तो यांच्याकडे अवेलेबल नव्हता. त्यांनी टाकला ऑर्डरला, तर बोलले की 17-18पर्यंत येईल, म्हणजे 20-21 समजा तुम्ही. तर पण तो येईल पार्ट, नाही तर मग यायलाच चालवला आहे. इश्यू यात काय होतो की गाडीचा आवाज येतो खड्ड्यात याच्या गाडीचा जास्त आवाज येतो. तुम्हाला समजवतो चांगलं की आठवतो. तर आता आम्ही फायनली आलो आहे त्या शॉपमधून निघून. आपण आपल्याला काही चेंज झाला नाही सस्पेन्शन आपला, कारण की जे सस्पेन्शन या गाडीला लागतो XL6ला तो अवेलेबलच नव्हता कुठे. आम्ही 2-3 शॉपला गेलो पण तिथे अवेलेबल नव्हता. तर आम्ही विचारलं कधीपर्यंत येईल काय येईल कसं, तर 18 बोलत आहेत. पण 18 बोलताय काय कधीपर्यंत येईल तो? 25. हे आमचे गणेश काका आहेत, तुम्ही पहिली वेळा ब्लॉगमध्येच असते ते ना आहे बोला. तर 25पर्यंत येईल आपला काय बोला सस्पेन्शन वगैरे. 25पर्यंत आलं तर होईल, तेव्हा करून टाकू. तर त्याचं विदाऊट चेंज केलं ना तर 25पर्यंत चालेल ना, का प्रॉब्लेम जास्त टाइम नाही लागत. ते मॉडेल जसं आहे तर हा का ते मॉडेल पाहिजे ना तसा सेम मॉडेल. जर हाईटमध्ये जर फरक असला त्याच्या, तर गाडीची हाईट पण कमी होईल. तर गाडीची हाईट जर कमी झाली तर मागे आपल्या गाडीत जर 4-5 लोक जर बसली तर गाडी खाली टच होईल टायर पर्यंत. मग त्यासाठी त्याला हाईट वाला पाहिजे. आता समजलं असेल तुम्हाला आम्ही काय एक्सप्लेन करायची की ट्राय करतो. बाहेर इतके एक्सप्लेन करून असतात कारण की आवाज इतका येतो, आणि ही आहे पण कार मार्केट पूर्ण गाड्या असतात आजूबाजूला. तर आता नेक्स्ट फ्लो आता हर्षल गाणीच करतील, आता काय करायचं. आता आम्ही चाललो बिर्याणी खायला. काल रात्री पण बिर्याणी खाल्ली. बिर्याणी खायला काय ते बिर्याणी खायला का चिकन आहे? चिकन राईस चिकन म्हणजे त्यात काय फरक असतो बिर्याणी आणि राईस चिकन मध्ये? चिकन राईस असतो. चिकन मध्ये आम्ही काहीतरी खायला चाललो चांगलं, आम्ही तुम्हाला सांगतो काहीतरी नवीन आयटम. काका फर्स्ट टाइम ट्राय करत बोलता भाई फर्स्ट टाइम कधी ट्राय केला नाही, पण काका इथं उल्हासनगरला राहतं, मग त्यांना सगळं माहिती उल्हासनगरचं. तर आपण ट्राय करू आणि ते रिव्ह्यू देऊ कोणता आहे, कसा काय कुठे तसं बोला. स्ट्राईक पडला मला, नंतर मी विचार करतो यार की ऑपरेटिंगला मी लावला कधी एवढा टाइम लागत नाही, पण फर्स्ट टाइम एवढा टाइम का लागतोय? म्हणजे 99वर ऑलमोस्ट 10-15 मिनिटं थांबून गेलेला. मी बोललो भाई काहीतरी होतंय, म्हणजे हिंट येऊन गेलेली मला की काहीतरी होतंय. नंतर बघितलं की युट्यूबने मारली स्ट्राईक ब्लॉक व्हिडिओ. नंतर मला आला ईमेल युट्यूब पासून, मी अख्खा ईमेल वाचला. नंतर युट्यूबने ते लिहून टाकलेलं की तुम्ही ही मूवी बघायला गेलेले त्यामुळे तुम्हाला स्ट्राईक पडलाय. नंतर मी काढला व्हिडिओ, डिलीट केला युट्यूबवरून आधी. त्यानंतर मी परत एडिटिंग केली रात्री अर्धा तास. नंतर क्लिप डिलीट करायचे 15 मिनिटं अजून, कारण की पुन्हा सिक्वेन्स पाहिजे ना. मग पब्लिकला खाली वरती आलं तर पब्लिक डाऊट करते. सिक्वेन्स भेटला म्हणून त्यानंतर अपलोड केला मी. कधी जाऊन ते स्ट्राईक रिमूव्ह झाली माझी. नंतर दुसरी स्ट्राईक पडली असते ना स्टार्टिंग मध्येच वाट लागली असते. शॉप आहे कुठे? छोटी. ओके, एवढी छोटी शॉप इथून घेऊया आणतात. काय सध्या आम्ही फायनली शॉपवर पोचलो. इथं राईस चिकन खायला. राईस काहीतरी नवीन असते. राईस चिकन राईस प्लॅन कॅन्सल.
ते बोलले की आज सॅटर्डे, आज फक्त व्हेज भेटतं, नॉनव्हेज नाही भेटत. आम्ही काय एक्सपेक्टेशनने आलेलो की भाई टेस्ट खायला भेटतो, नवीन काहीतरी युनिक आहे. कायच नाही भाई, चेंज झालं पूर्ण. म्हणजे की सॅटर्डेच्या दिवशी ते बेस्ट होता आणि बाकीच्या डेजमध्ये नॉनव्हेज. गुरुवारी, सोमवारी आणि शनिवारी ओनली व्हेज. बट आज सॅटर्डे आहे त्यामुळे व्हेज नको आम्हाला. व्हेज आम्हाला हॅट्रिक मारायची आहे, कारण की आपण हॅट्रिक मारूया. काल नॉनव्हेज खाल्लं, आज पण नॉनव्हेज खाऊया आणि उद्या पण नॉनव्हेज खाऊया. उद्या ना खाऊ शकतो, उद्या काहीतरी. उद्या संडे, उद्या खाऊ शकतो. अरे पण उद्या काहीतरी आहे, काय आहे काहीतरी देवांचं. हां आपल्या घरी आहे का देव कॅलेंडरमध्ये? बघू आता उद्याचं काय. काय आम्ही परत दुसऱ्या शॉपवर आलो काहीतरी युनिक खायला. बट ते पण व्हेज आहे, बट काय ना काय युनिक आहे त्यात पण. हे गणेशचा काय एक्सप्लेन करतात काका, काय युनिक आहे अजून बघायचे, कारण खूप सारे आयटम्स आहेत त्यामध्ये. हे सॅटर्डे मटन तर मस्त आहे.